त्या भूम तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी आपण दिवाळी साजरी केली होती शेतकऱ्यांबरोबर आणि नारळ फोडलं होतं आणि त्या रस्त्याच्या संदर्भात आणि ते 2 ब्रिज साडेसांगवीचे 2 ब्रिज त्या संदर्भात आपण त्यांना सांगितलंही होतं. शिंदेसाहेब पण गेले होते, त्यांनी सांगितलं होतं की हे ताबडतोब तुम्ही काम चालू करा. ते अजून का नाही झालं? त्याच्यामध्ये 2 रस्त्याचे काम आपण डीपीसीने सँक्शन केले. पुलाचे जे काम आहे सर त्याला 2 कोटी लागणार होतं. आपण ते शासनाला आरडीला पाठवले आहे सर. आपण स्मरणपत्र पण पाठवले आहे. एकदा सर नाही माझं असं म्हणणं त्या दरम्यान आपल्याला आपण सांगितलं होतं की पूर परिस्थितीमुळे काही निर्णय जे आहेत ते आपण आपल्या जिल्हास्तरीय पातळीवर डीपीसीच्या माध्यमातून घ्यायचे होते. असं ठीक आहे. अशा म्हणजे 2 रस्त्यांची कामं चालू झालेली आहे, पण जे पुलाचं काम आहे ते 2 कोटीपेक्षा अधिक निधी लागत असल्या कारणानं शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे. पण ताबडतोब आम्ही पाठपुरावा करून त्या संदर्भात शासनाकडनं पैसे कसे लवकरात लवकर येतील आणि त्याची निविदा प्रक्रिया होऊन कामं कशी लवकरात लवकर चालू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु एकदा शब्द दिलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे, प्रताप सरनाईकांनी शब्द दिला आहे म्हटल्यानंतर ते काम होणार. काही निधी अभावी काही कामं प्रलंबित असतील तर ते थोडं उशिरा नाही होईना चालू होतील एवढं नक्की. साहेब, टायगर ऑपरेशनची नेहमी चर्चा केली जाते. आपण सातत्यानं सांगता की टायगर ऑपरेशन सुरू आहे. आता सुद्धा धाराशिवच्या खासदाराचं त्याच्यात नाव आलेलं आहे किंवा एकूण 5-6 खासदार. खरं टायगर ऑपरेशन सुरू आहे का काय? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पत्रकारांमध्ये ऑपरेशन टायगर बद्दल माहिती चुकीची आहे. मी आधी म्हणालो, आताही म्हणतो आणि उद्याही हेच म्हणाल आहे, ऑपरेशन टायगर हे 24 तास 365 दिवस चालू आहे. याचं कारण असं आहे की फक्त खासदार, फक्त आमदार, फक्त जिल्हा परिषद सदस्य, फक्त नगरसेवक किंवा महापौर किंवा उपनगराध्यक्ष वगैरे ह्या पदं ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं नाहीच. सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारांना मानणार आहे, जो एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्या कामाला सलाम करणार आहे, असा शिवसैनिक जर त्या उभाटा पक्षामध्ये जर त्याचं कुठल्याही प्रकारे त्याला मान मिळत नसेल, न्याय मिळत नसेल आणि तो जर आमच्या पक्षामध्ये आला तर निश्चितपणे आम्हाला आमच्या पक्षामध्ये त्याला घ्यावं लागतं. आणि रोजच्या रोज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश चालू आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ऑपरेशन टायगर हे कालही होतं, आजही आणि पुढे चालू राहील. भविष्यामध्ये अजूनही काही त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. कोण कोण येते ते जरा तुम्ही थोडंसं थांबायला तर हवं. कार्यकर्त्यामध्ये एक विसंवाद दिसतो धाराशिवच्या विशेषतः. त्या संदर्भात काही चर्चा झाली. मी आत्ता एसपींशी पण बोललो. आम्हाला जी माहिती मिळाली, काही आमच्या कार्यकर्त्यांना एसपींनी थांबवून ठेवलं होतं. काही कार्यकर्त्यांनी पण भावनेच्या भरामध्ये चुकीचे मेसेजेस काल रात्रीपासून केले होते की आज जो शिवसेनेचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये काहीतरी घोषणाबाजी करायची होती. काही बघा, न्याय देत असताना काही 300 कार्यकर्ते असेल तर प्रत्येकावर आम्ही त्याला प्रत्येकाला न्याय देऊ शकतो असं नाही. एखाद्यावर अन्याय होतो, परंतु अन्याय झाला तर त्याला परत न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी किंवा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे असते. परंतु काही कार्यकर्ते भावनाविवश होतात आणि त्याला कोणीतरी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की असे काही अपप्रकार कोणी करत असेल किंवा अशा अपप्रकाराला तुम्ही शिवसैनिकांनी बळी पडू नका. प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि ती कायम राहील. कुणी फूट पाडली किंवा कोण फूट पाडत आहे हे ओघानं कळेलच. कारण आम्हाला पोलिसांचा रिपोर्ट आहे, तो शिंदे साहेबांनी सुद्धा मागवला की बाबा हे असे मेसेजेस करायला कोण सांगतोय. मी सुद्धा आता एसपींना बाजूला घेऊन सांगितलं की हे माहिती आम्हाला, गोपनीय माहिती जी तुम्हाला आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हालाही त्या व्यक्तीवर कारवाई करणं सोपं जाईल. परंतु मी स्वतः, मला जेव्हा कळलं, कारण मला काही फोन येत होते, आपल्या काही पत्रकारांनी फोन केलं, परंतु मी विमानामध्ये होतो. परंतु विमान जसं लँड झालं तसं मी एसपींना फोन करून सांगितलं की आमच्या जर कार्यकर्त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला बसून ठेवलं असेल तर त्यांना ताबडतोब सोडा. बऱ्याच कार्यकर्त्यांना जे काही मेसेज ज्यांनी व्हायरल केले होते त्यांना सोडलं. आमच्या इकडे आता काही कार्यकर्ते आमचे साळुंके वगैरे होते, त्यांना शिंदे साहेबांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. त्या गायकवाड ताई होते, त्यांनी भेट घेतली. त्यामुळे भेट झालेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये काही आता विसंवाद राहिलेला नाही आणि भविष्यामध्ये त्यांच्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याची पूर्तता करून आम्ही लवकरात लवकर त्यांच्यामध्ये अजून संवाद कसा योग्य प्रकारे साधला जाईल यासाठी प्रयत्न करू. ज्या कार्यकर्त्यांना डिटेन केलं किंवा ज्यांना नोटीस आल्या, प्रामुख्याने तानाजी सावंत समर्थक जास्त आहेत यामध्ये, हा योगायोग नाही. असं काही नाही. समर्थक आहे, शिवसेनेमध्ये कोणी कोणाचा समर्थक नसतो. या ठिकाणी प्रताप सरनाईकांचा समर्थक कोणी नाही, या ठिकाणी ज्ञानराज चौगुलेचा, रवी गायकवाडांचा किंवा अन्य कुणाचाही समर्थक नाही आहे.
जे कार्यकर्ते असतील ते शिवसेनेचे आहेत. ह्यांनी आवाज वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर त्याला न्याय मिळाला आणि दुसऱ्यावर अन्याय झाला असं काही नाही. सर्वसामान्य शिवसैनिक आहे, त्यामुळे हा या गटाचा तो त्या गटाचा असं बिलकुल नाही. आणि तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं, नगराध्यक्षपदाला आणि इतर समित्यांच्या सभापतीमध्ये आम्ही सगळे एकत्रच होतो. नाही, निवडी ज्या जिल्हा परिषदच्या झाल्या त्याच्यात काही थोडा आणखीन विसंवाद दिसला त्या निवडी दरम्यान, त्याच्यावर काही तोडगा किंवा चर्चा नाही हो, बिलकुल काही विसंवाद नव्हता. पक्षानं जे ठरवलं ते पक्षानं केलं. त्यांना डावलं गेलं असं कोणी कोणाला डावललं वगैरे जात नाही. बघा, आनंद पाटलांच्या आईला तिकीट आम्हीच दिलं. आनंद पाटलाच्या आईला निवडून आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. मी स्वतः डोर टू डोर त्या ठिकाणी गेलो. आनंद पाटील युवा सेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या आईला त्यांनी चांगल्या मताधिक्यानं 3447 पेक्षा जास्त मतानं निवडून आणलं. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या कार्यकर्त्याला न्याय देत असताना दुसऱ्याला वर अन्याय होतो अशी भूमिका शिवसेनेची नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं पहिल्यांदाच निवडून आलेले, थोडं थांबेल, पुढे त्याचं भविष्यामध्ये चांगलं अजूनही मोठं पद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित काही गोष्टी फायद्यासाठी सुद्धा होत असतात, त्यामुळे तोट्याचा विचार न करता फायद्याचा विचार भविष्यामध्ये करायचा. जिल्हा नियोजन समिती निधीचा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. विरोधी पक्षाचे आमदार आरोप करताय की अनियमितता आहे, चौकशी नाही बघा, लागली विरोधी त्याची. पक्षाचे आमदार आहेत ते आता अनियमितता राज्य निवडणूक आयोगानं पण अहवाल मागवलाय. नाही, ठीक आहे ना, अहवाल देऊ द्या. काही आपण जे दिलेले होते नगर परिषदेने काही फेटाळे असे आमच्याकडे नाही, बिलकुल असं काही नाही आहे. आणि पालकमंत्री म्हणून मी शक्यतो सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी हा योग्य प्रकारे कुठल्या पक्षाला नाही तर पूर्ण 4च्या 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये योग्य प्रकारे वितरित केलं जाईल. विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांना कशा पद्धतीचं वाटपाचं सूत्र देऊ असेल? ना. आता तुम्हीच म्हणते ऑपरेशन टायगर. आता ऑपरेशन टायगर म्हटल्यानंतर मग असं तुम्ही बोलायला निधी दिला नाही, दिला तर म्हणाला ऑपरेशन टायगर. त्यामुळे असं काही नाही. आमच्या दृष्टीनं लोकप्रतिनिधी आहे, भले तो कुठल्याही पक्षाचा निवडून आला तरी त्याला निधी देणं हे आमचं कर्तव्य आहे. आशा भोसलेंचं निधन झालंय सर, श्रद्धांजलीच्या संदर्भात. गानसम्राज्ञी आशाताई भोसले ह्या आमच्या हृदयातल्या ताईत होत्या आणि प्रामुख्यानं ठाणेकरांचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं. आशाताईंचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये, मुंबईमध्ये राबवलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांवर तर त्यांचं विशेष प्रेम होतं. म्हणजे किंबहुना ज्या ज्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवायचं त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं ते कौतुक करायचे की राज्याला लाभलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा मुख्यमंत्री झालेला आहे, एवढं प्रेम आशाताईंचं त्यांच्यावर होतं. मी स्वतः आशाताईंचा फॅन तर होतोच, परंतु माझे कौटुंबिक संबंध होते मंगेशकर परिवाराशी. मी आशाताईंचे अनेक कार्यक्रम घेतलेले आणि प्रत्येक कार्यक्रम त्या यायच्या, आशीर्वाद द्यायच्या आणि वयाच्या म्हणजे 93व्या वर्षापर्यंत आपल्या गीतातून किंवा आपल्या गाण्यातून रसिकांना, पूर्ण जगभरातील रसिकांना मनमोहित करणाऱ्या आणि एकमेव त्या गायिका होत्या. आणि अचानक काल त्यांचं ब्रीस्ट कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि अचानक आज धाराशिवला आल्यानंतर आम्हाला ती घटना कळली. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी पण आदरांजली त्यांना व्यक्त केलेली आहे. मी सुद्धा आदरांजली व्यक्त करतो, कारण भविष्यामध्ये अशी व्यक्ती परत जन्माला येणे नाही. आणि आम्ही कृतज्ञ आहोत की त्यांनी ह्या जगासाठी, ह्या देशासाठी आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलेलं आहे, आम्ही खरंच सर्व कृतज्ञ आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.